मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा। 24 तासात 141 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद। लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपलं। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। भूम, परंडा, वाशी परिसरात पूरस्थिती। रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, तर परंडा भागात एनडीआरएफच्या 2 टीम मागवल्या। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। म्हसवड शहराला मुसळधार पावसाचा तडाखा। म्हसवड शिंगणापूर रस्ता पाण्याखाली। पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। बळीराजा संकटात असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, ठाकरेंचा केंद्राला सवाल। पूरग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं द्या, उद्धव ठाकरेंची केंद्रासह राज्य सरकारकडे मागणी। माढा तालुक्यातल्या पूरबाधित शेतकरी संतप्त। आमदार सदाभाऊ खोतांनी काढला पळ। ग्रामस्थांच्या रोषामुळे खोतांचा दौरा अर्धवट। सत्तेत असून मदत का नाही, गावकऱ्यांचा सवाल। मराठवाड्यासाठी कोल्हापूरकरांचा मदतीचा हात। 51 लाखांची मदत पूरग्रस्तांसाठी रवाना। राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना औषधं, धान्याचा पुरवठा। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये शिंदे स्वतंत्र लढणार, तर पुण्यामध्ये अजितदादांचं एकला चलोरी। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष कायम। जिल्हा नियोजन समिती बैठकीत नायकांची दांडी। नायकांच्या जनता दरबारामुळे शिवसेनेत नाराजी। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ठाण्यामध्ये होर्डिंग। आझाद मैदानात होणार शिवसेनेचा मेळावा। सोनं विचारांचं देऊ, मनसोक्त भगवे विचार, भगवच रक्त, बॅनरवर लिहिला मजकूर। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला। अहिल्यानगरमधल्या अरणगावजवळ अज्ञातांकडून हल्ला। कारच्या काचा फोडल्या। आणि जालन्यामध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाचा 12वा दिवस। सरकारचं शिष्टमंडळ घेणार आंदोलकांची भेट। पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जालन्यात जाणार।